नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेसह नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये 12 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये विशेष मोहीम राबवली जात आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण असेल, शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक करणे असेल किंवा लँड शेडिंगचा डाटा यस करणे असेल, या सर्व प्रक्रिया पार पाडली जात आहेत। आणि मित्रांनो, या सर्व प्रक्रिया पार पाडली जात असतानाच राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी केवायसी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे, ज्यांचे 2019 पूर्वीचे फेरफार आहेत, जे या योजनेच्या अटी शर्तीस पात्र आहेत किंवा 2019 नंतर ज्यांचे वारसाचे फेरफार झालेले आहेत, अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये पात्र केलं जात आहे। आणि याच्यामध्ये अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत केवायसी करणे गरजेचे आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची नवीन नोंदणी ऍक्सेप्ट झालेली आहे, परंतु त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे या शेतकऱ्यांना देखील पुढचा हप्ता मिळणार नाही। अशा या शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळण्यासाठी किंवा यापूर्वीच योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र झालेल्या परंतु केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना केवायसी केल्यानंतरच या पीएम किसानच्या आणि नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढील हप्त्याच्या निधीचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पीएम किसान ऍप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा आपल्या गावामधील आपले सरकार सेवा केंद्र सीएससी सेंटर किंवा इतर कॉम्प्युटर सेंटरच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या मोबाईल मधून सुद्धा ही केवायसी करणं सहज शक्य आहे। आणि या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ही केवायसी कशी केली जाते हे थोडक्यात समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर मित्रांनो, याच्यासाठी पीएम किसानच्या वेबसाईट वरती आल्यानंतर केवायसी नावाचा ऑप्शन दिलेला आहे, याच्यामधूनही आपल्या आधार कार्डानुसार केवायसी करू शकता। त्यासाठी केवायसी या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे। त्यानंतर आपला आधार रजिस्टर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आधार कार्डाशी लिंक असलेला मोबाईल नंबर विचारला जाईल, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर 4 अंकाचा ओटीपी पाठवला जाईल मोबाईल वरती, तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर परत सबमिट ओटीपी करायचा आहे। त्यानंतर परत गेट आधार ओटीपी दाखवला जाईल, त्यावरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर आधार कार्डाशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकी ओटीपी पाठवला जाईल, तो 6 अंकी ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे। खाली एक बॉक्स दिलेला आहे, त्यावरती टिक करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। त्यानंतर आपली ही केवायसी पूर्ण होणार आहे आणि आपल्याला एक ताबडतोब एक मेसेज येईल, केवायसी हॅज बीन डन सक्सेसफुली, अशा प्रकारचा मेसेज दाखवला जाईल। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आधार कार्ड नंबर टाकून केवायसी करण्यासाठी गेल्यानंतर युअर केवायसी हॅज बीन ऑलरेडी डन अशा प्रकारे दाखवलं जाईल, अर्थात तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे। ज्यांची नवीन नोंदणी झालेली आहे त्यांची केवायसी झाल्यानंतर त्यांची नोंदणी कृषी विभागाच्या माध्यमातून ऍक्सेप्ट केली जाईल आणि त्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र केलं जाणार आहे। यापूर्वीच्या शेतकऱ्यांची नवीन नोंदणी झालेली आहे परंतु केवायसी साठी पेंडिंग होतं, त्यांची सुद्धा केवायसी झाल्यानंतर त्यांना सुद्धा पुढील हप्त्यासाठी पात्र केलं जाणार आहे। तर मित्रांनो, पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर जर आपल्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर ते सुद्धा आपण करू शकता, नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये खातं काढू शकता। तर पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।